नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमटी मीडियामध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 बद्दल. पण आजचा मुद्दा खूपच गंभीर आणि धक्कादायक आहे. एक असा व्यक्ती पुढे आलेला आहे ज्याने थेट बिग बॉस मराठीवर आरोप केलेले आहेत. त्या व्यक्तीचं नाव आहे महेश मोटे. महेश मोटेने एक स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे आणि सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठीच्या टीमकडून त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि आता मी बिग बॉसवर केस करणार आहे. महेश मोटेच्या म्हणण्यानुसार त्याला 20 ऑक्टोबरला एक मेल आला ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की हा एक टीव्ही शो आहे आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला घेऊ इच्छितो. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा पर्सनल फोन नंबर दिला. त्यानंतर 26 ऑक्टोबरला त्याला अजून एक मेसेज आला आणि थेट सांगण्यात आलं की तुम्हाला मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मीटिंगसाठी यावं लागेल. त्यानंतर महेश मोटेने सांगितलं 27 ऑक्टोबरला तो मुंबईला गेला आणि तिथे त्याचा 2.5 तासाचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. या इंटरव्ह्यू दरम्यान बिग बॉस मराठीचे क्रिएटिव्ह हेड केतन मानगावकर आणि कलर्स मराठीकडून प्रथमेश देसाई यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला ना. त्याला तिकडे जेवण विचारण्यात आलं आणि जाण्या येण्याचा खर्चसुद्धा त्याला देण्यात आलेला नाही असंही तो व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. त्यानंतर काही दिवस त्याला कोणताही कॉल किंवा मेसेज आला नाही म्हणून त्याने मेसेज करून विचारलं असता त्याला उत्तर मिळालं की आता लिस्ट फुल झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला आता घेऊ शकत नाही. तर यानंतर व्हिडिओमधून महेश मोटेने बिग बॉसवर केस करणार असल्याचं म्हटलं आहे आणि जर मला माझ्या खर्चाचे पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिलेला आहे. आणि पुढे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे महेश मोटेनी असंही सांगितलेलं आहे की त्याच्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत आणि त्यासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार असल्याचं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे महेश मोटेबद्दल? त्यांनी जे केलेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.